नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा केला 50,529 मताधिक्यानं पराभव. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियानं घेतलेली स्फोटक मुलाखत. निवडून आल्यानंतर नक्की काय म्हणाले खासदार भाऊसाहेब वागचौरे? आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी साईबाबांच्या पावनभूमीमध्ये जाऊन नूतन खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची स्फोटक मुलाखत घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी 50,529 मतांनी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केलाय आणि एक विजय मिळवला आहे. त्यांची मुलाखत आमच्या मीडियाचे संपादक राहुल कुदनर यांनी घेतली असता त्यांनी सांगितलं की मी आयुष्यभर जनतेच्या बरोबर राहील व शिर्डी लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम बनवेल. मला जी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी जी संधी दिली त्या संधीचं मी नेहमी सोनं करीन. तसेच माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचं, मतदार बंधू भगिनींचं मी आभारी आहे असंही त्यांनी बोलताना सांगितलंय. नक्की काय म्हणाले खासदार भाऊसाहेब वागचौरे पाहूया राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. आता सध्या आपण आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि शिर्डीचे आता जे नूतन जे खासदार आहे म्हणजे ज्यांनी बाजी मारली आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली. यामध्ये 50,000च्या वर जास्त मताधिक्य मिळून भाऊसाहेब वागचौरे साहेब खासदार, नूतन खासदार आपल्या सोबत आहेत. साहेब, आपले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. ही जी तिरंगी लढत होती, तसं पाहायला गेलं तर 2009 ते 14 हा तुमचा म्हणजे तुम्ही त्या टायमाला सुरुवातीला निवडणूक लढवली आणि त्या टायमाला चांगलं मताधिक्य त्या टायमाला तुम्ही मिळवलं आणि त्या टायमाला तुम्ही खासदार झाले. 9 ते 14 2009 ते 14 तुम्ही 5 वर्ष म्हणून खासदारकी त्या टायमाला मिळवली. तर त्यापेक्षा आताची निवडणूक कशी वाटली तुम्हाला? त्यावेळची निवडणूक देखील जनतेनं हाती घेतली होती. आताची देखील निवडणूक जनतेनंच हाती घेतलेली आहे होती. त्यामुळं दोन्ही निवडणुका आपला माणूस आपल्यासाठी आणि जनतेनं माझ्यासाठी लढवलेल्या आहेत हे मात्र निश्चित पुढे आले. नाही, जो आपला माणूस आपल्यासाठी हे जे ब्रीद वाक्य तुमचं 2009 ते 14 तेव्हापासूनच आहे. पण तुम्ही आत्ताची ही जी 4थी टर्म आहे, ह्या 4थी टर्म पर्यंत जनतेचं जन्म सांगतं की 4थी टर्म पर्यंत साहेब खासदार असतील. म्हणजे तुम्ही 4ही टर्म खासदार असतात, पण जनतेतून बोललं जातं की साहेबांनी जो 14 ते 19 ह्या टायमिंगला एक चूक केली होती. तर ती जी चूक केली त्या चुकीमुळे साहेब म्हणे आता ज्या 2 टर्म तुमच्या हातून उकलेले आहे, म्हणजे जो या भागाचा जो विकास होणार होता तो विकास ज्या 2 टर्म गेल्या त्या 2 टर्म मध्ये त्या हुकल्या आहेत. हे खरं आहे का? हे खरंच आहे, कारण 2 टर्म माझ्या खऱ्या अर्थानं हुकल्याच असत्या. पण 2014ला मी जे काही शिवसेना सोडली, बरोबर, त्याचाच परिणाम जनतेच्या रोषामध्ये झाला. बरोबर आणि माझ्या प्रभावामध्ये झाला. एक शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आणि उद्धव साहेबांचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख आहे. या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला ही जी संधी दिली, आता या संधीचं तुम्ही सोनं करणार? निश्चित सोनं करणार आहे. तर आपल्या सोबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे
विद्यमान खासदार भाऊसाहेब वागचौरे आपल्या सोबत जोडले गेले आहे। आणि तसं जर पाहायला गेलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा एक अटीतटीची आणि काट्याची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली। या ठिकाणी भरपूर मंत्री येऊन गेले आणि सर्वांनी ताकद लावली, पण तरी पण शेवट आपला माणूस आपल्यासाठी हा जो माणूस आहे, ह्या माणसाने 2009 ते 14 ह्या कार्यकालामध्ये ते स्वतः खासदार होते आणि त्यांनी त्या टायमाला केलेली जी कामं आहे, सभामंडप असेल, रस्ते असतील, या भागातील ज्या पण योजना असेल, खासदार निधी असेल, यांनी आपला एकही पगार आपल्या स्वतःला न ठेवता हा जनतेच्या हितासाठी वापरला आणि लोकांनी ते जनमत पाहून ह्यावेळेस त्यांना ती संधी दिली आणि नक्कीच ते या संधीचं सोनं करणार आहेत। तर आपण या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे आता विद्यमान खासदार आहेत, नवीन खासदार आहेत आणि तसं पाहायला गेलं तर हा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत झाली, या लढतीमध्ये कमीत कमी 50 ते 55 हजार लीडने ते निवडून आले आहेत आणि हे जे साईबाबाचं जे शिर्डी आहे हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि नक्कीच साईबाबा वागचौरे साहेबांना, नूतन खासदार साहेबांना आशीर्वाद देऊ आणि त्यांनाही आमच्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाकडून शुभेच्छा देतो। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहासाठी मुख्य संपादक राहुल कुदनर, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शिर्डी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।